आपण पाहत आहात लोकवेद सांगली न्यूज। गावते शहर आम्ही आहोत तुमच्या सोबत। ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी लोकवेद न्यूज सांगली चॅनलला आत्ताच सबस्क्राइब करा। सांगलीत घरफोडी व दुचाकी चोरी करणारा सराईत गुन्हेगार जेरबंद। 1,14,000चा मुद्देमाल जप्त। स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने मोठी कारवाई करत घरफोडी व मोटरसायकल चोरी करणाऱ्या एका सराईत आरोपीस अटक केली असून त्याच्याकडून तब्बल 1,14,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। मिळालेल्या माहितीनुसार ही कारवाई दिनांक 21 एप्रिल 2026 रोजी करण्यात आली। अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव सुनील मारुती धुमाळ, वय 20, राहणार चौगले मळा, झोपडपट्टी, म्हैसाळ रोड, मिरज असे आहे। पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या आदेशानुसार मालमत्तेविरुद्ध गुन्हे करणाऱ्यांवर कारवाई सुरू असताना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने ही यशस्वी कारवाई केली। गोपनीय बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार एक संशयित इसम चोरीची मोटरसायकल व मोबाईल विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती। त्यानुसार उत्कर्ष हॉल ते वारणाली गेट परिसरात सापळा रचण्यात आला। पथकाने निगराणी दरम्यान एका इसमास विना नंबर प्लेटच्या पल्सर मोटरसायकल जवळ संशयास्पद स्थितीत उभा राहिल्याचे पाहिले। त्यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने समाधानकारक उत्तर दिले नाही। अंगझडती घेतली असता त्याच्याकडून 2 मोबाईल व रोख रक्कम मिळून आली। सखोल चौकशीत आरोपीने कोल्हापूर रोडवरील फर्निचर दुकान फोडून मोबाईल व रोख रक्कम चोरी केल्याची कबुली दिली। तसेच इंदिरानगर परिसरातून पल्सर मोटरसायकल व यापूर्वी फॅसिनो मोपेड चोरी केल्याचेही उघड झाले। पोलीस तपासात आरोपी विरुद्ध सांगली ग्रामीण, मिरज शहर व महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असल्याचे स्पष्ट झाले आहे। जप्त मुद्देमाल: बजाज पल्सर मोटरसायकल 50,000 रुपये, यामा फॅसिनो मोपेड 50,000 रुपये, 2 व्हिवो मोबाईल 10,000 रुपये, रोख रक्कम 2,000 रुपये, एकूण 1,14,000 रुपये। सदर आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील तपासासाठी मिरज शहर पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक महादेव पवार व त्यांच्या पथकातील अधिकारी व कर्मचारी यांनी मोलाची भूमिका बजावली।